नमस्कार. नमस्कार. मी रवींद्र पाटील, LIC इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून काम करतोय. दादासाहेब हे जे तुम्ही आम्हाला लावून दिलेले इतकं सुंदर वाटायला लागलं आता, म्हणजे इतकं छान. बघा, एक दर आठवड्याला नवीन काहीतरी विषयावर चर्चा, आणि त्या विषयावर चर्चा करून आपल्यामध्ये जे प्रेरणा निर्माण होते दादा, जे इन्स्पिरेशन तयार होते, जे मोठमोठे पॉझिटिव्ह थॉट्स येत आहेत आपल्याकडे, हे फक्त या पुस्तकाच्या माध्यमातून आपलं सगळं सदस्य जे एक आपलं मत मांडतायत. सगळं बघा, अभ्यास करूनच मत मांडू शकतो असं येऊन नाही. एक अनुभव असतो, अभ्यास असतो, त्या अभ्यासाच्या बळावर मनुष्य आपलं मत मांडत असतो. बघा, दिले आपल्याला पुस्तक यश तुमच्या हातात, शिव खरा यांचं, पेज नंबर 98 ते 108. मागच्या वेळेस आपल्याला दिलं होतं 83 ते 97 आहे की नाही. त्याच्यावर आपण चर्चा केली होती, अपयशाची कारणं, बरेच कारणं दाखवली होती. आता आजच्या याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की तेच, म्हणजे जसं 12 पर्यंत आपण मागच्या वेळेस चर्चा केली. आपण 12 म्हणजे जवळपास किती होते. पहिलं होतं धोका पत्करायची तयारी नसणं, चिकाटीचा अभाव, तत्काळ इच्छापूर्ती, प्राधान्यक्रम न ठरवता येणं, सोपा झटपट मार्ग शोधून समस्येच्यावर, म्हणजे असं स्वार्थीपणा, म्हणजे स्वतःच्या निश्चित मताचा अभाव, हे सगळं आपण एक पॉईंट्स घेऊन 12 पर्यंत आलेलो होतो. आता आजच्या याच्यामध्ये बघा, पुढचा पॉईंट आहे भीती. बघा, ज्या व्यक्तीने भीती, बघा अपेक्षेची कारण आहे, तुम्ही भीती ठेवली नको पाहिजे. एकदम निस्वार्थीपणे कुठल्याही प्रकारचं भीती न ठेवता जर कार्याला उभं राहिलं, आपण कुठल्याही कार्याला घ्या, कुठलेही कार्य घ्या तुम्ही, त्याच्यात मनुष्य यशस्वी होतो. भीती ठेवायची नाही. कशाची भीती? सगळं आपल्यासारखे, त्यांना 2 हात 2 पाय, आपल्याला 2 हात 2 पाय, सगळ्यांना तेच दिलेलं आहे. भगवंतानी म्हणजे परमेश्वराने सगळ्यांना सारखं दिलेलं आहे. फक्त कोण किती उपयोग करतोय त्याचा. बघा, दिले इथं पुढे सगळं दिलेलं आहे. कोण किती टक्के उपयोग करतोय त्या बुद्धीचा, त्या पद्धतीने त्याच्याकडे सगळं यश त्याच्या पद्धती पडतं. म्हणून न भीती ठेवता आपण सामोरं जाता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीला. आणि ते कोण जाऊ शकतं? ज्याच्यामध्ये निष्ठा असेल, ज्याच्याकडे गोल असेल, ज्याच्याकडे ध्येय असेल, ज्याच्याकडे चिकाटी वृत्ती असेल, प्रामाणिकपणा असेल, चारित्र्यवान संपन्न असेल, तीच व्यक्ती सहज हे सगळं मार्क करू शकते. आणि हे मार्क करण्यासाठी बघा दिलंय हे सगळं जसं दादासाहेबांनी आपल्याला उभं करून दिलेलं आहे. सगळ्यांचा, चांगला लोकांचा सहवास, एकदम प्रेरणादायी, जे काहीतरी यश गाठायची इच्छा आहे त्यांची, काहीतरी देशासाठी, आपल्या याच्यासाठी काहीतरी उभं करायचं, आपल्या देशासाठी म्हणा, आपल्या स्वतःसाठी म्हणा, उन्नतीचा मार्ग ज्याने पत्करलेला आहे, त्याच्याकडे भीती राहत नाही दादा. कुठल्याच प्रकारची त्याच्याकडे भीती राहत नाही. तो सहज हे कार्य पार पाडू शकतो. बघा दिले, बघा भीती अपयशाची भीती, बघा अज्ञानाची भीती असेल, तयारी नसल्याची भीती असेल, चुकीचा निर्णय घ्यायची भीती असेल, अव्यरत जाण्याची भीती असेल, असे बरेच प्रकार आहे बघा शिवकारांनी मांडून दिलेले आहे. अज्ञान असं बघा, बघा ज्यावेळेस बघा मनुष्य आहे ना, बघा शिक्षण, बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती महत्व दिलं शिक्षणाला. जो शिक्षणापासून वंचित असेल तो खरंच यशस्वी होऊ शकत नाही. बघा, पुस्तकांचा अभाव असेल म्हणून बघा शिक्षणाला एवढं महत्व आहे शिक्षणाला. आणि शिक्षण जर तुमच्याकडे असेल, भीती कुठल्याच प्रकारची राहत नाही. कारण शिक्षणाचा ज्याच्याकडे बघा आहे, मग त्याचं तो वयाने लहान जरी असला दादा, तरी सुद्धा तो इतका निर्भीडपणे तो त्याचं मत मांडतो, त्यामुळे तो सहज यशस्वी होतो. शिक्षण खूप महत्व आहे. आणि शिक्षण केव्हा होऊ शकेल? ज्यावेळेस आपण चांगल्या पुस्तकाचा सहवासात राहू, चांगल्या लोकांचा सहवासात राहू, स्पिरिच्युअलिटीला घेऊन चालू, कुठेतरी निसर्गावर विश्वास ठेवू, व्यायामाला महत्व देऊ, चांगल्या विचारांना, जे बघा उच्च विचार, राहणीमान साध्या सुद्धा, राहणीमान जरी आपली सिंपल असेल, पण का विचार जर आपले उच्च असतील तर आपण सहज यश काढू शकतो. हे सगळ्या गोष्टी बघा मांडले. एक भीती असेल, पुढे दिले बुद्धीचा उपयोग करण्याची क्षमता. बुद्धी सगळ्यात महत्वाचं. बुद्धी भगवंतानी, परमेश्वराने सगळ्यांना सारखी दिली. जन्मता जाय ते अज्ञान असं म्हटलं. बघा दादासाहेब दिलंय की जसं वय वाढे कुबुद्धी वाढे. बरं का, खूप सुंदर आहे. बघा तुम्ही ज्यावेळेस आपण लोकांच्या सहवासात सगळं नवीन पॉईंट्स आपल्या अंतरी उभे राहतात. म्हणजे जसं आपलं वय वाढतं म्हणे आपलं कुबुद्धी वाढतं. त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे स्पिरिच्युअलिटी, चांगल्या लोकांचा सहवास, चांगल्या पुस्तकांचा सहवास, शिक्षणाची आवड, या सगळ्या गोष्टी असेल ना, तर आपली ती कुबुद्धी बाजूला होते आणि सद्बुद्धीचा वापर आपण करतो. एवढं सुंदर बघा. हे सगळं यशाचे बघा, हे जे मोठे लोक झाले सर, हे सहज झाले. याने सगळ्या गोष्टी सहज स्वतःजवळ ठेवलेल्या आहेत. हे सगळे घटक हे आपल्या जीवनाला उन्नतीच्या मार्गाकडे नेत जातात. इतकं भारी दिलेलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही सगळा अभ्यास आपल्याकडे ठेवा, त्याच वेळेस ती व्यक्ती आपलं यश गाठू शकते. त्याचं जे ध्येय असेल, समजा आता मी LIC मध्ये काम करतो, मी ठरवलं LIC म्हणजे आपली गव्हर्नमेंट कंपनी,
सरकारची गव्हर्नमेंट सॉव्हरेन गॅरंटी ज्या कंपनीला आहे त्या सरकारसाठी म्हणजे सरकारची कंपनी असल्यामुळे मी पूर्ण दादासाहेब 100 कोटीचा बिझनेस या LIC कंपनीला देऊ हे माझं ध्येय आहे. आणि हे ध्येय एवढ्यासाठी कारण बघा तुमच्याकडे ध्येय असेल तर तुमच्याकडे कुठल्या प्रकारची भीती राहणार. ध्येय महत्वाचं, चिकाटी महत्वाची, हे सगळं शिवखरांनी जे मांडलेलं जे यश तुमच्या हातात या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याकडे कॉन्फिडन्स वाढतो बघा दादा. म्हणजे बघा तुम्ही लावलेलं आहे ना, आमच्याकडे इतका कॉन्फिडन्स वाढतो. नाही तर मी एवढं मोठं टार्गेट घेतलं नसतं, पण मी 1-2 दिवसापूर्वीच हे टार्गेट घेतलं की आपल्याला भारत सरकारची जी LIC कंपनी आहे त्या कंपनीला आपल्याला 23 जुलै मी डेट सुद्धा दिलेली, सॉरी 23 जुलै 18 जुलै 2025 पर्यंत 100 करोडचा बिझनेस आपल्या LIC कंपनीला द्यायचा, जेणेकरून जास्तीत जास्त बघा म्हणजे काय बघा हे जे सगळं जे बघा गव्हर्नमेंटची कंपनी इन्शुरन्स कंपनी जी LIC आहे ना, ह्या कंपनीचं जेवढं काही आपल्या सारख्यांचं बघा इन्शुरन्स असतो, आपल्या सारख्यांचा जो पैसा एक ठिकाणी जमा होतो आणि तोच आपल्या सगळ्या डेव्हलपमेंटसाठी तो वापरला जातो. म्हणजे तोच आपलाच पैसा आपल्यासाठी कामात येतो. म्हणजे इतकं सुंदर आहे. हे केव्हा उभं झालं हे सगळं बघा, हे सगळं इथे पुस्तकाच्या माध्यमातून कॉन्फिडन्स वाढतोय, चिकाटी वाढते. हे सगळं बघा दिलंय इथे बघा, बुद्धीचा उपयोग करण्याची क्षमता आपल्याकडे बघा दिलंय बघा. इतकं मोठं बघा अल्बर्ट आईन्स्टाईन ज्यांनी फक्त 25% वापर केला आहे म्हणतात. एवढे मोठे सायंटिस्ट सांगते मी फक्त मी 25%चा वापर केलेला आहे तरी एवढं नावाजलेलं, म्हणजे एवढं मोठं त्यांचं नाव पूर्ण विख्यात आहे. जर का मी जर पूर्ण 100% बघा 40%, 50%, 100% पर्यंत गेलो असतो बाप, म्हणजे सांगायचं कामच नाही. बघा दिलंय म्हणजे बघा मनुष्य आपण एवढं दिलंय आपल्याकडे, पण आपण वापर काय करू? कारण आपल्याकडे सहवास नाही, पुस्तकांचा अभाव आहे, चांगल्या चांगल्या गोष्टींचा अभाव आहे. त्यामुळे आपण हा बुद्धीचा उपयोगच करू शकत नाही. तर सगळं सारखं दिलेलं आहे सगळ्यांकडे. आपण मध्ये ह्याच व्यक्तीकडे एवढी काय संपत्ती असेल काय, याच्याकडे एवढं सगळं काय उभं असेल, पण तो वापर तेवढं बुद्धीचा करतोय, तेवढा तो वापर त्या बुद्धीचा करतोय. म्हणून बघा दिलंय सगळं उभं आपल्याकडे करता यावं एवढ्यासाठी आपल्याला हे पुस्तकाचं वाचन फार महत्वाचं दिले. इथे पुढे सुद्धा दिलेलं आहे की गंजून जाण्यापेक्षा झिजणं फार महत्वाचं. बघा आयुष्य दिलेलं एकदाच बघा. मनुष्य बघा 84 लाख योनी बरं का, त्याच्यातून ही मनुष्य योनी दिलेली आपल्याला. याच्यात आपल्याला आहे ना आपल्याला झिजणं फार महत्वाचं. गंजण्यापेक्षा बघा ते लोखंड असतं ते लोखंडाला बघा गंजून जातं, ते शेवटी काही कुठल्या कामात येत नाही. बरं का ते जर झिजलं असेल एखाद्या लोहाराच्या ते जर हातात आलं असेल तर एवढं सुंदर अवजार तो तयार करतो, म्हणजे तो झिजतो, ते सगळं तो ताप सहन करतो. ताप सहन करणं म्हणजे काय, चांगल्या चांगल्या पुस्तकाचं वाचन करा, उठा सकाळी चिकाटी धरा, मस्त चांगलं कार्याला सामोरे जा. ते वृत्ती जर तुमच्या अंतरी उभी असेल तर मनुष्य झिजतो, आणि झिजल्यानंतर ती व्यक्तीचं नाव तो कमवल्याशिवाय राहत नाही. म्हणून गंजून जाऊन वाया जाण्यापेक्षा आयुष्यामध्ये झिजण्याला फार महत्व दिलं. या पुस्तकाच्या माध्यमातून हे सगळं मोठमोठे शब्द ऐकायला मिळतात दादा. असं हा म्हणजे बघा झिजणं फार महत्वाचं आहे. म्हणून दिलेलं आहे की गंजून जाण्यापेक्षा झिजणं फार महत्वाचं आहे. नाही तर बघा मी हे करायला हवं होतं, ते करायला हवं होतं, हे करायला हे राहून जातं बघा. गंजणं म्हणजेच का, मी हे करायला हवं होतं, मी ते करायला हवं होतं, मी ही संधी आली होती पण मी सोडून दिली, मी ती अचीव नाही केली, म्हणजे कॅच नाही केली, ती पकडली नाही. बघा हे सगळं आयुष्यात उभं राहतं. म्हणजेच काय, झिजणं फार महत्वाचं. तुम्ही प्रयत्न तर करा, अहो घराच्या बाहेर पडावं, कुठलं तरी एक पुस्तक हातात घ्या, सुरुवात तर करा, एक वाक्य वाचायला सुरुवात करा. ते पेज कुठं वाचलं जाईल, तो पॅराग्राफ कुठं वाचले, ते 10 पेजेस कुठं वाचले, पूर्ण पुस्तक कुठं वाचले जाईल लक्षात येणार नाही. सुरुवात महत्वाची, सगळ्यात महत्वाचं दिलंय, सुरुवात महत्वाची. आणि ते दादासाहेबांनी आपल्याला सगळं सुरुवात करून दिलेली. आणि त्या सुरुवातीमुळे आपल्याला हे सगळं एवढं मोठं टार्गेट आता आपण घेतले दादा आम्ही, ते आता तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांचं याच्याने आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पुढे दिले शिस्तीचा अभाव. बघा शिस्त सगळ्यात महत्वाची. जो व्यक्ती शिस्तप्रिय असेल त्या व्यक्तीला काहीच आयुष्यात कमी पडत नाही. तो जर का एखाद्या मोठ्या MPSC क्षेत्रात असेल, एज्युकेशन सिस्टीम मध्ये असेल, एज्युकेशन त्याला पुढे जर जायचं असेल, त्यांनी जर शिस्त अवलंबली, डिसिप्लिन ठेवलं की मी सकाळी 4:45ला उठणार, पुस्तक हातात घेणार, व्यायामाला सामोरं जाणार, सगळं त्यांनी जर डिसिप्लिन लावून घेतली जीवनात, मी एवढ्या वाजता जेवण नाश्ता फलार घेणार, सगळं त्यांनी कॉल म्हणजे सगळं त्यांनी जर डिसिप्लिन स्वतः, डिसिप्लिन म्हणजे जो शिस्तप्रिय दादा तो जर हे सगळं टार्गेट अचीव करू शकतो. म्हणून दिले शिवखरांनी इतकं सुंदर मांडणी केली की शिस्तीचा अभाव ज्या व्यक्तीकडे असेल ती व्यक्ती कधी यशस्वी होऊ शकत नाही. शिस्त पाळणं फार गरजेचं आहे. त्यातच आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फार महत्वाचं आहे. जो शिस्तप्रिय असेल ना बघा, तो सहज IAS अधिकारी काय, तो मोठमोठे सगळं तो अचीव करू शकतो. डिसिप्लिनला फार महत्व दिलेलं आहे. आत्मप्रतिष्ठेचा अभाव,
आत्मप्रतिष्ठा. स्वतःला मानावं, स्वतःला महत्व द्या. जो व्यक्ती स्वतःला महत्व देत नाही ती व्यक्ती कधीच पुढे जाऊ शकते. माना, बघा दिलंय आपल्याला 2 हात 2 पाय, बघा काही नंतर तेवढंही नसतं, अपंगत्व ज्याला आपण म्हणतो बघा, हा ती व्यक्ती पण ते स्वतःला एवढं दृढ निश्चय असतात ते यश सहज गाठू शकतात. म्हणजे स्वतः आत्मा कुठल्या प्रकारचा न्यूनगंड ठेवू नका. मला बोलता येत नाही, मला चालता येत नाही, कोण लोक नाव ठेवतील, काही नाही, कोणी काही नाही, सगळे सारखे असतात. बघा आयुष्यात सगळे सारखे असतात दादा, काही नाही, आपल्यावर आहे सगळं. आत्मप्रतिष्ठा, आपण स्वतःला जर महत्व देऊ, नाही दिलंय मला ईश्वराने सगळं दिलंय जे सगळ्यांना दिलंय, असं जर आपण मानलं, म्हणजे आपण जर मानलं बघा सहज तो सगळं मात करू शकतो, सगळं मात करू शकतो. म्हणजे आत्मप्रतिष्ठा म्हणजेच काय, आळसाला बाजूला कर. जो व्यक्ती आत्मप्रतिष्ठा ज्याच्याकडे असेल ना तो आळसाला महत्व देत नाही. आणि जो आत्मप्रतिष्ठाला जर बघा तो जर दुर्लक्ष करत असेल, आळस त्याच्या समोर येतो, आळस लगेच येतो पुढे, आळस येतो. आळस आल्यानंतर बघा दिलं, बघा ते बघा हे दिलं, सगळं दिलं. ज्या व्यक्तीकडे आळस असेल मग ती व्यक्ती काही अचीव करू शकत नाही. पुढे दिलं ज्ञानाचा अभाव, सगळ्यात महत्वाचं ज्ञानाचा अभाव, ज्ञान महत्वाचं. जी व्यक्ती बघा आज जे काही बघा ज्यांनी गोल हासिल केलेलं जातात, निव्वळ फक्त ज्ञान. आणि ज्ञान बघा दिले, जन्मता जायते अज्ञान म्हटलंय, जन्मता म्हणजेच काय बघा दिले की अज्ञानाला लोक बघा. आता काही आमचं प्रतिष्ठान बघा, नानसाहेब धर्मदेव प्रतिष्ठान, आम्ही जे बैठकीला जातो त्यांचं मूळ म्हणजे ब्रीद वाक्यच आहे की अज्ञान मुलं हरणम. बघा काय बघा प्रत्येकाकडे ज्ञान आहे बरं का दादा, फक्त तो अज्ञान घेऊन बसलेला आहे. अज्ञान फक्त बाजूला करू द्या, त्याच्याकडे ज्ञानाचा भांडार आहे ना, प्रत्येकाकडे ज्ञानाचा भांडार आहे. अशी कोणतीच व्यक्ती नाही ज्याच्याकडे ज्ञान नाही. फक्त त्याचा जो ओलावा आहे आपण जे म्हणतो आहे की नाही, ते अज्ञानाचा आहे. तो पडदा बाजूला करा, सगळं ज्ञान भरले, प्रत्येकाकडे ज्ञान दिलेलं आहे. फक्त ते अज्ञान बाजूला करता आलं पाहिजे. अज्ञान म्हणजेच का अंधश्रद्धेला बळी पडणं, दिलंय बघा दिलंय. म्हणून ज्ञानाला फार महत्व. ज्ञान केव्हा उभं राहतं बघा, एक चांगले पुस्तक, शिक्षण. जो शिक्षणाला महत्व देईल, जो पुस्तकांना महत्व देईल, जो व्यायामाला महत्व देईल, चांगल्या विचारांना महत्व देईल आणि चांगल्या लोकांचा सहवासात राहील, तर तो सहज अज्ञान बाजूला होतो, सहज बाजूला होतो. सहज तो अज्ञानावर पुढे जातो. मग बघा ज्ञान असलं की तो सहज यश त्याचं तो गाठू शकतो. पुढे दिले दैववादी मनोवृत्ती. मग काय की बघा दैववादी असतात. बघा दैववादी म्हणजेच काय, एक प्रकारचा तो नशिबावर तो सगळं सोडत असतो. नशिबावर माझं नशीब असतं तर मी श्रीमंत झालो असतो, माझं नशीब असतं तर मी हे झालो असतो, मी कलेक्टर झालो असतो. अरे बाबा नशिबावर कलेक्टर होत नाही. त्याला लागतो हार्डवर्कर, त्याला लागते चिकाटी, त्याला लागते अभ्यासाचा सराव, कसरत, मेहनत. त्यावेळेस ती व्यक्ती ती अचीव करू शकते. दैववादी बघा दैववादी म्हणजे काय, एक प्रकार तो नशिबावर टाकला तसं सगळ्या गोष्टी. बघा दिले बघा दादासाहेबांनी इतकं सुंदर सगळं उदाहरण दाखवलं होतं बघा, आहे की नाही. तो फक्त नशिबाला हे देतो. ती व्यक्ती बघा सगळं वाचवायला आलेलं असतं, त्याच्याकडे होडी घेऊन आलेला असतो व्यक्ती, जीप गाडी घेऊन आला असतो, हेलिकॉप्टर घेऊन आलेला असतो, पण तो म्हणतो नाही मला देवच वाचवेल. अरे बाबा कसं शक्य, देवाने हे सगळं उभं केलेलं आहे आपल्याला, आहे की कोणत्या माध्यमातून आपल्याकडे कोणीतरी येतं आणि तो म्हणतो बाबा तर पाऊस वाढ म्हणजे पाणी वाढतंय, जीव वाचव तुझा. जीप गाडी घेऊन येतो, नाही ऐकत. पुढच्या वेळेस बघा ते होडी घेऊन येतात, भाऊ पाणी वाढतं, तू गच्चीवर जाऊन बसतो, त्याला त्यांनी मला तो देवच वाचवायला येईल. अरे कसं येईल. म्हणजे बघा हे दैववादी, बघा दैववादी महत्वाचं नाही. बघा हे इथे काय ज्ञानाचं म्हणजे ज्ञान कमी पडतं इथे असं दिलंय. म्हणजे नशिबावर तो ढकलत असतो, नशीब नको. बघा दिले सांगितलेलं आहे की प्रयत्नवादी राहायला पाहिजे आपण. प्रयत्नवादी जो व्यक्ती असेल तो यश गाठतो जातो. दिले इथे स्वतःची उन्नती स्वतःच साधणाऱ्यांनाच नशीब साथ देत असतं. स्वतःची उन्नती बघा, स्वतःची उन्नती म्हणजे काय बघा, तो स्वतः प्रयत्न करत असेल, तो घराचा बाहेर पडत असेल रोज, तरच आहे की नाही. घरी बसून काही शक्य नाही. बघा जो मग मोठमोठे उद्योगपती असं बघा, त्यांचं डिसिप्लिन असतं. घरी बसून काही हे होत नाही साध्य. म्हणजे त्याला बघा दिले प्रयत्न करता झाला पाहिजे. जो प्रयत्न करेल तोच उन्नती साधू शकते. म्हणून दिले पुढे ध्येयाचा जीवनाचा उद्दिष्टाचा अभाव दिले. पुढे दिले की गंभीर अपंगत्वावर सुद्धा मात करणारे दिले. जो ध्येयाला आहे की जिथे ध्येय ज्याने अचीव केलं बघा, ज्याने ध्येय ठरवलं, गोल ज्याला आपण म्हणतो गोल, आहे की ज्याने गोल फिक्स केलेलं असेल तो सहज काय करतो, त्या अपंगत्वावर आपण म्हणतो मात करतो. आपण बघतो काही लोक बघा ज्यांना म्हणजे हे असतात जे पोहू शकत नाही, आहे की दिव्यांग असतात, जे स्वतः काहीच करू शकत नाही, पण जर का त्यांनी जर ठरवलं की बस मी ह्या अपंगत्वावर सुद्धा मात करू शकतो. बघा दिले इतके सुंदर उदाहरणं दिलेले आहेत. स्विमिंग मध्ये तो गोल्ड मेडल म्हणजे ऑलिम्पिक मध्ये त्यांनी गोल्ड केलेला.
गोल मिळवला. म्हणजे तिने काय केलं, त्यांनी ते ठरवलं, यस मला काय याच्यावर मात करायची बुवा. त्याला त्यांनी असं नाही की मी आपण कसं करणार, दिव्यांग आहे मी कसं करणार, नाही, पण त्यांनी ठरवलं आणि प्रयत्न केले, चिकाटी धरली, तो प्रॅक्टिस केली आणि बरोबर त्यांनी ऑलिम्पिक खेचून आणलं. म्हणजेच काय, हे सगळं दिलंय बघा, पुढे दिलेलं आहे. धैर्याचा अभाव ज्याच्याकडे असेल तो हे करू शकत नाही, आहे की नाही. धैर्य आणि चारित्र्य एक चांगलं रसायन नाही येतात. ज्याच्याकडे चारित्र्यवान संपन्न असेल जी व्यक्ती, धैर्य त्याच्याकडे असेल, तीच व्यक्ती बघा हे सगळं अचीव करू शकते. पुढे दिले यश कसे मिळवावे, आणि हे सगळ्या सूचना दिल्या जातात. मार्गदर्शक सूचना काही दिल्या, ज्यांना यश जर खरंच मिळवायचं असेल जीवनामध्ये, त्यांनी हे सगळं फॉलो केलं पाहिजे. हे सगळं जो फॉलो करेल त्याच्याकडे सहज यश मिळेल. पहिले दिले इतरांच्या चुकांमधून शिका. पण आपण बघ उठल्यापासून आपल्याला बघा सगळं आपण सगळं समाजात वावरत असतो. आपण जिथे काही उद्योगधंद्यात असेल, नोकरी धंद्यात असेल, व्यवसायात असेल, शिक्षणात असेल, आपल्या अवतीभोवती सगळे लोक असतात. त्यांच्याकडून बघा जे चुका घडतात त्याच्यातून सुद्धा आपण शिकू शकतो. तर आपलं काय पाहिजे, आपण चौकस राहायला. चौकस महत्वाचा. म्हणजे चौकस राहणं म्हणजे काय, बघा चालता बोलता आपण शिकतो बरं दादा, चालता बोलता आपल्याला शिकता आलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीकडे शिकण्यासारखं असतं. प्रत्येक बघा छोट्या छोट्या लहान मुलांपासून सुद्धा शिकू शकतो. मग काही जर वस्तू आईकडून जर मागायची असेल, तो सहज रडायला रडलं, त्याला माहिती की रडणं म्हणजे मला आई काहीतरी खाऊ दे. बघा शिकण्यासारखं बघा. म्हणजेच काय, आपल्याला रडून काय आपल्याला घ्यायची नाही वस्तू, म्हणजे शिकण्या चौकस राहणं महत्वाचं सगळ्यात, आहे की. बघा दिले जिंकण्यासाठी खेळा, पराभव टाळण्यासाठी खेळू नका. बघा दिले कधी मनुष्याने जिंकणं म्हणजे काहीतरी आपल्याला असे हासिल करायचं असेल त्याच्यासाठी आपण खेळता आलं पाहिजे. म्हणजेच काय, आपण कुठलेही घ्या, स्पोर्ट्स घ्या, काही घ्या, इतरांच्या चुकामधून शिका. दुसरं दिले चारित्र्यवान माणसाशी संबंध ठेवा. नेहमी जर जीवनात यशस्वी व्हायचं ना, चांगल्या लोकांचा संबंध. तुम्ही जर चोरा लोकांच्या संबंध राहील, लबाड लोकांच्या संबंधात म्हणजे सोबत राहा, काही नाही, काय मिळणार आहे आपल्याला. आपण तशी संगत राहील पण आपल्याकडे तसे विचार उभे राहतील. चारित्र्यवान जर लोकांचा सहवासात तुम्ही जर राहाल तर तुमच्याकडे सुद्धा तेच गुण उभे राहतात आणि सहज तुम्ही यश गाठू शकता. तुम्हाला जे मिळतं त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती ठेवा. ही सगळ्यात महत्त्वाचं. काही की आपण बघतो गव्हर्नमेंट अधिक म्हणजे आता बोलायला नको असं, कारण हे सगळं मोठं आपण बघतोय, पण काय जेवढं आपल्याला पगार मिळत असेल त्याच्यापेक्षा दुपटीनं आपण काम करतो. जे काही आपल्याला व्यवसायात मिळत असेल त्याच्यापेक्षा चांगलं त्यांना रिझल्ट आपल्याला देता आला पाहिजे. म्हणजेच काय, बघा आपल्याकडे जे आहे ना त्याच्यापेक्षा म्हणजे जे मिळते ना त्याच्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती आपल्याकडे जर असेल, एखाद्या बघा मोठमोठे फिलॉसॉफर असतात, मोठमोठे प्राध्यापक मंडळी असतात, लेक्चर असतात, स्पोर्ट्स कोच असतात, ते वृत्ती तीच पाहिजे आपल्याकडे. काय जे काही आपल्याकडे ज्ञान असेल ना ते आपल्याला देण्याची वृत्ती आपल्याकडे पाहिजे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं असं म्हटलं जातं. असं सहज नाही म्हटलं. असं कोणतीही गोष्ट घेताना तिची योग्य किंमत चुकवा आणि ती आयती मिळावी अशी इच्छा ठेवू नका. आयतं काही नसतं बघा. लोक असतात काही आयसी लोक, आयतं सगळं मिळालं पाहिजे, वडिलांची प्रॉपर्टी आयती मिळायला पाहिजे. अरे असं नाही, तू काहीतरी प्रयत्न कर, उलट जे वडिलांचं कमवलेलं आहे त्याच्यापेक्षा तुला वाढवता आलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. पुढे दिलंय दूरदृष्टीने विचार करा. बरं मोठमोठे बिझनेसमॅन येते आजचं 2-4 वर्षाचा विचार करत 15-20 त्यांचं विजन फार मोठं असतं. विजन 15-20 वर्षापूर्वीचं म्हणजे नंतर जसं की मला 15-20 वर्षापूर्वी मी ह्या स्टेपला राहील असं विजन ठेवून ते आज कामाला सुरुवात करतात. आणि आपलं बघा ज्याच्याकडे कमी असतं तो काय करतो, फक्त 2 दिवसाचा विचार करतो, 6 महिन्याचा, वर्षभराचा विचार करतो. पण ज्यांच्याकडे दूरदृष्टी असेल, ज्याला जर योग म्हणजे साध्य करायचं असेल, गोल असेल, ध्येय साध्य करायचं असेल, त्याच्याकडे दूरदृष्टीपणा असला पाहिजे. तो सगळ्यात महत्त्वाचा गुण. बघा हे सगळं हे फॉलो करा. बघा मोठमोठे विजन ते बघा जो करतो उभं करतो ना तोच हे सगळं हे करू शकतो. पुढे दिले आपली शक्ती दिली बघा, आपली शक्ती ओळखायला शिका. आणि पुढे दिले आणि त्यांचा भक्कम म्हणजे आहे की नाही आपली इमारत उभी राहू शकते, आहे की नाही. आपली शक्ती आपण ओळखता आली ना. सगळ्याकडे दिले, सगळ्याकडे विचारता बघा. म्हणजेच काय, आपल्याकडे भरपूर दिलेलं असतं पण ते आपण ओळखू शकत नाही. ते सुप्तगुण ज्याला म्हणतो आपण, सुप्तगुण असतात. सगळ्यामध्ये सुप्तगुण असतात. कोणी म्हणजे वक्ता म्हणून पुढे येऊ शकतो, कोणी मोठमोठे नेता म्हणून पुढे येऊ शकतो, फार मोठा फिलॉसॉफर, फार मोठा सायंटिस्ट म्हणून पुढे येऊ शकतो, कोणी फार मोठं म्हणजे इतकं दिलंय दादा की आपल्यामुळे भरपूर शक्ती असते पण ती ओळखायला शिकायला पाहिजे. काय आपल्यामध्ये असे गुण की ज्याच्याने आपण यश गाठू शकतो. निर्णय घेताना साकल्याने विचार करा. म्हणजेच काय, निर्णय असा घ्या की ज्याच्याने समोरच्याचं म्हणजे समाजाचं भलं होईल असा म्हणजे निर्णय तुम्हाला घेता आला. ज्याच्याने 4 लोकांचं भलं होईल म्हणजे चांगला निर्णय तुम्हाला घेता आला पाहिजे.
असं तुम्ही निर्णय घेता की ते स्वतःही संपता आणि इतरांनी संपवता, काय कामाचं ते? बघा हे दिले पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला तसे चांगले विचार उभे राहतात. असा निर्णय घ्या ज्याच्याने तुम्हाला समाजात काहीतरी चांगलं देता येईल, तुमच्याकडे चांगलं उभं करता येईल आणि तुमचं म्हणजे दिले सगळं यश तुम्हाला पदरी पाडता येईल. पुढे दिलंय सचोटीशी कधीही तडजोड करू नका. तडजोड दिलंय इथे चांगल्या जे गोष्टी असतात दादा त्याला तडजोड नको. आता बघा तुम्ही उदाहरण इतकेच ससा कासवायचं सुद्धा उदाहरण आहे. त्याच्याकडे काय असं वाटलं बस मी यश म्हणजे मी जिंकणार नाही, कासव काय माझ्या पुढे बाबा तो एवढा हळूहळू चालतो हळूहळू, पण त्याच्याकडे गुण आहे कोणता? कंटिन्युटी, सातत्य हा त्याच्याकडे गुण होता. ओळखलं नाही ते, तो गुण होता त्याच्याकडे आहे की नाही, ओळखलं नाही. तो कासव कुठे पोहोचून गेला मंजिलपर्यंत, शेवटपर्यंत आहे की नाही, फिनिशिंग पॉईंट पर्यंत, तर ससाचं सुद्धा लक्षात आलं नाही. म्हणून काही काही लोकांना असं वाटतं अरे बापरे मी ते माझ्या मळ माझा सहज मी यश गाठू शकतो. नाही तसं नाही, सचोटी असते तिच्याशी कधीच तडजोड करू नका. जी डिसिप्लिन लावलेली आहे, जे सकाळी उठण्याचं प्रयत्न म्हणजे तुम्ही जी सवय लावलेली आहे, चांगल्या चांगल्या पुस्तकांचा सहवासात राहतात, चांगल्या चांगल्या लोकांचा सहवासात राहतात, चारित्र्यवान जे बघा जे बघा हे सगळं हे गुण त्याच्याशी तुम्ही कधीच तडजोड करू नका. जो व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करेल तो यश सहज संपादन करू शकेल. एवढं बोलून मी माझं